काँग्रेसच्या जलसमाधी आंदोलनाला मोठे यश, मालनगाव धरणाचे पाणी अखेर सोडले। साक्री तालुक्यातील 17 गावांमध्ये निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर साक्री तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मालनगाव धरणात करण्यात आलेल्या जलसमाधी आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे। आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने अखेर मालनगाव धरणातील पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याने हजारो नागरिकांना दिलासा मिळाला आहे। सकाळी 10 वाजता तालुका काँग्रेस अध्यक्ष भानुदास गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली धरण परिसरात जलसमाधी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून नागरिक, शेतकरी आणि पशुपालकांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत होती। या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले। आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन साक्री पोलीस प्रशासनाने धरण परिसरात चोख बंदोबस्त तैनात केला होता। सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल यांच्या नेतृत्वाखाली PSI प्रसाद रौंदळ, राजू जाधव तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी उपस्थित होता। दरम्यान खासदार ॲडव्होकेट गोपाल पाडवी यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे मालनगाव धरणातील पाणी सोडण्याबाबत पत्रव्यवहार केला होता। मात्र त्यानंतरही कार्यवाही न झाल्यास काँग्रेसने जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता। आंदोलन सुरू होताच संबंधित पाटबंधारे विभागाला आवश्यक आदेश प्राप्त झाले। त्यानंतर पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री भोई यांनी पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू केली। आंदोलनात सहभाग, या आंदोलनात तालुका काँग्रेस अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, गणेश गावित, संदीप भोये, शिवाजी चौरे, वसंत राठोड, युवराज महाले, सूर्यकांत ठाकरे, यशवंत बागुल, भाऊसाहेब गांगुर्डे, मधुकर बागुल, संजय गांगुर्डे यांच्यासह युवक, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जनांदोलनाचा विजय, पाण्यासारख्या मूलभूत प्रश्नासाठी नागरिकांनी एकजुटीने उभारलेल्या आंदोलनामुळे प्रशासनाला तातडीने निर्णय घ्यावा लागला। मालनगाव धरणातून पाणी सोडण्यात आल्याने 17 गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागणार असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। आंदोलनकर्त्यांनी याला जनशक्तीचा विजय असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। आमच्या पिण्याच्या पाण्यासाठी गुराढोरे तडफडत आहे, परंतु या जिल्हा प्रशासनाला 3 दिवसापासून आदेशावर सही करण्याची वेळ नाही। कोणताही जिल्हा प्रशासन या ठिकाणी 10 वाजेची वेळ दिल्यावर या ठिकाणी दखल घेतली उपस्थित राहिले नाही। अर्धा तासाच्या आत दखल घेतली या ठिकाणी साक्री तालुक्यातलं मालनगाव धरणाच्या पाणी पिण्याच्या पाण्यासाठी गुरढोरांसाठी कान नदीला सोडण्यात यावं अशी मागणी या कान नदी काठाच्या 17 गावांनी मालनगाव, खराडवाडी, दैवेल, सातारपाडा असेल, किरवाड, गोडगाव, कालदर, भोनगाव असेल, सुरपान असेल, छडवेल, आष्टाने, कावठे, साक्रीपर्यंत हे पाणी जातं। आणि मग गेल्या 15 दिवसापासून जिल्हा परिषदच्या प्रशासनाकडे ग्रामपंचायतीने सांगितलं की आमचं आरक्षणाचं पाणी सोडा। जिल्हा परिषदचं प्रशासन दरवर्षी ऑक्टोबरमध्येच हा सगळा आराखडा होतो। जिल्हाधिकारी महोदय पिण्याच्या पाण्यासाठी ठराविक आरक्षित पाणी करतं, बाकीचं शेतीला पाणी सोडतं। आणि मग आमची रास्त मागणी होती की आता या 17 गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी नदी काठाला आहेत, नदी कोरडी झालेली आहे, पाणी सोडा। परंतु प्रशासन दखल घेत नव्हतं। या नंदुरबार लोकसभेचे खासदार ॲडव्होकेट गोपाल पाडवी साहेब यांच्याकडे या ग्रामपंचायतच्या सगळ्या प्रतिनिधींनी काँग्रेस पक्षाने मागणी केली आणि 3 जून रोजी जिल्हा प्रशासनाला मेलद्वारे, पत्राद्वारे पाणी सोडण्याचे खासदार महोदयांनी सांगितलं। परंतु तरीही प्रशासन दखल घेत नव्हतं आणि नाइलाजाने आम्हाला या ठिकाणी आज मालनगाव धरणामध्ये सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीने खासदाराचे पत्र दखल घेणाऱ्या ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवाट भटकत फिरावं लागतंय, याची दखल न घेणाऱ्या या शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी
गेल्या 1 तासापासून पाण्यात आंदोलन करत होतो, जल आंदोलन करत होतो आणि आमचा निर्धार आम्ही व्यक्त केला प्रशासनाकडे की आम्ही पाणी सोडल्याशिवाय या ठिकाणी निघणार नाही आणि जर 12 वाजेपर्यंत पाणी सोडलं नाही तर या ठिकाणी आम्ही जलसमाधी घेण्याची आमची तयारी, आम्ही लोकांच्या पिण्याच्या